अँगल बनत विकेट किपरच्या हातामध्ये चालला गणेश बाविस्कर सर आमचे मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये। त्याच वेळेला आपण नीरज राणा सर आपण पादक स्क्वेअर लेग पंच दीपकजी बोराडे तिसरे पंच चांगले योगदान। आणि माहोल म्हटलं की आमचे हेमंतजी कोळी त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू। शिर्डी रिटर्न नुकतीच शिर्डी प्रीमियर लीग त्यांनी केली। हेमंतजी कोळी पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच अँगलने बॉल टाकला आदित्य पाटीलने। दमदार कामगिरी। काष्टी करंडक स्पर्धा आपण पाहिली पुण्याची नगर येथील जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आदित्य पाटीलला मिळाला। दिसायला जरी शांत असला तर तो खेळामध्ये तो नेहमी आक्रमक असतो। आणि रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्याला मिळाला। क्या बात आहे। पुन्हा एकदा बॉल फलंदाज बॅकफुटला गेले आणि इथे मात्र आणखीन एक परफ्यूम डिलिव्हरी नाका समोरून बॉल निघालाय। या मैदानाच्या मातीचा सुगंध देणारा हा बॉल पुन्हा एकदा स्क्रीनकडे पाहताय सर्व खेळाडू। बरोबर गुड लेंथ मध्ये बॉल टाकतो त्या ठिकाणी आदित्य। अँगल चांगला खेळाडूचा राऊंड द विकेट येत असताना आपण पाहिला सलगचा हा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळाला आदित्य पाटीलच्या वतीने। यावेळेला शफल झाले फटका फसलाय दबाव होता खरं तर 3 डॉट बॉलचा आणि त्याच्यानंतर आपण पाहिला शॉर्ट फायनलिंगला ओमकार नाईक झेल खाली आला। सॉफ्ट डिसमिस झाले फलंदाज हेमंत घरत बॅक टू द डगआउट। त्याच्यामध्ये दबाव टाकला पॉवर प्ले मध्ये आदित्य पाटील या गोलंदाजाने। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली। कल्पेश वैती मंगेश वैती यांचे बंधुराज कल्पेश वैती मोठे बंधुराज आपण पाहता मैदानाकडे दाखल होत असताना कल्पेश वैती मैदानाच्या मध्ये दाखल आपण होताना पाहत आहे। नेक्स्ट बॉल आणि समोर खेळाडू असेल त्या ठिकाणी कल्पेश वैती। स्विंग अँड मिस क्या बात आहे। सलगचा 5वा डॉट बॉल पॉवर प्ले मध्ये या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का। जर शेवटचा बॉल निर्धाव टाकला तर मात्र डेफिनेटली पॉवर प्ले मध्ये पहिलं मेडन षटक या ठिकाणी पाहायला मिळेल यात शंका नाहीये। आणि स्पर्धेचं तिसरं होईल कारण 2 ऑलरेडी मेडन षटक आपण पाहिले अनुज करत आणि त्याच्याबरोबर प्रवीण भोईर भातान या 2 खेळाडूंकडून। शेवटचा बॉल स्टान्स बदलला आणि इथे आपण पाहिला डॉट बॉल। या स्पर्धेतलं मेडल षटक गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या। आणि या यंदाच्या सीझन मध्ये तिसरं मेडल षटक क्या बात आहे आदित्य पाटील दमदार कामगिरी। पॉवर प्ले मध्ये ड्रीम स्टार्ट मिळाला बामणडोंगरी संघाला। 1 रन नाहीये माऊळगाव संघाच्या खात्यामध्ये 1 खेळाडू बाद झालाय। 1 रन देखील नाहीये परंतु 1 खेळाडू बाद झाला। 0 धाव खर्च केली पहिल्या पॉवर प्ले मध्ये। आज स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये सामनावीर हा खेळाडू राहिला आणि पुन्हा एकदा रात्रीच्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली। कलकर तर तेजस मात्रे यांनी सांगितलं होतं भरपूर आमचे खेळाडू खेळतात थकलेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्ही करतर इंट्रा देखील माघार घेतल्यात। पण तुम्ही खेळणं बंद करू नका कारण तुमचे चाहते जास्त आहेत। तुम्हाला पाहणारे येणारे सर्व प्रेक्षक त्यांना वाटतं प्रत्येक स्पर्धेमध्ये बामणडोंगरी संघ खेळावा। आणि आज आपण पाहताय संपूर्ण बामणडोंगरी संघाचे स्टार या स्पर्धेमध्ये करतर दमदार योगदान करत देत असताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही असे खेळाडू ज्या खेळाडूंमुळे गावाला ओळख मिळाली। उस्मान पटेल म्हटलं की लगेच नाव येईल।